नमस्कार. आजचा आहे आपला चौथा दिवस प्रॅक्टिस सेशनचा. तुमच्यासाठी खुशखबरी ही आहे की 5व्या लेसन पासून मी प्राईम मेंबरशिप सुरू करतोय. 4 लेसन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, काळजी करायची गरज नाहीये. 4 लेसन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकता. 5व्या लेसन मध्ये या ठिकाणी QR कोड, या ठिकाणी एक कोड येईल. तो कोड आम्हाला तुम्हाला या नंबरवर सांगायचा, 9404 305070 या नंबरवर सांगायचा आहे. आणि आम्ही तुम्हाला सगळे प्रॅक्टिस सेशन जेवढे पण आहेत आपले, हे सगळे प्रॅक्टिसचे PDF मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करू. हे PDF किंवा हे प्रॅक्टिस मटेरियल जर का मार्केटमध्ये घ्यायला असाल ना, तर 2 किंवा 3,000 रुपये तुमचे कुठेच गेले नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतोय. लगेच प्राईम मेंबरशिप घेऊन घ्या आणि स्टार्ट प्रॅक्टिसिंग. ओके, नमस्कार. माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. ऑनलाईन क्लास करायचे असतील तर दिस इज द नंबर, आणि ऑफलाईन क्लास करायचे असतील तर दिस इज द ॲड्रेस संभाजीनगरमध्ये. ओके, प्रॅक्टिस सेशन आपण सुरू करतोय. आणि कसं असतं ना भाई, जर तुम्हाला खरं शिकायचं असेल ना यार, खरं जरी बोलायचं असेल ना, तर तुमच्या ब्रेनला प्रॅक्टिससाठी वेळ द्या ना यार. तुम्ही म्हणता की एखादा कन्सेप्ट आम्ही शिकलो की डायरेक्ट फाडफाड बोलू लागू, असं कधीच नसतं मित्रांनो. कधीच नसतं. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. एखादा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल एखादी मराठीमधली लाईन आहे, तुमचा ब्रेन स्टार्टिंगला प्रोसेस करतो की यार कोणता टेन्स आहे, मग काय स्ट्रक्चर असेल, मग कशा प्रकारे बोलायचं आहे, आणि मग प्रोसेसून बाहेर असतं. तुम्ही कधी इंग्लिश टू इंग्लिश थिंक करू शकणार नाही. पहिले तुम्हाला सहारा तुमच्या मदर टंगचा घ्यावा लागेल, मदर टंग टू मग तुम्हाला अदर लँग्वेज घ्यावा लागेल. दॅट्स हाऊ आर ब्रेन प्रोसेसेस. ठीक आहे, आपला ब्रेन प्रोसेस करतं. तुमच्या या ब्रेनच्या प्रोसेसला स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी ही प्रॅक्टिस सेशन सुरू केलं आहे. असे प्रॅक्टिस सेशन कुठेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी पूर्ण यूट्यूब सापडलं भाई, पूर्ण यूट्यूब सापडलं. आणि लकी तुमच्यासाठी इतकं आहे ना की मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये नाही आहे, मराठीमध्ये आहे. सो टेंशन लेने की जरूरत तो है नहीं तुम्हारे को. कोई टेंशन मत ले हो, तुम्ही धराओ, सीखे हो और आगे बढ़े हो. ठीक आहे ना. चलो, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून टाका लवकर, आत्ताच्या आत्ता. ओके, आज आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्या आधी आपण 3 टेन्स कंप्लीट केले होते. 3 टेन्सवर प्रॉपर प्रॅक्टिस केली होती. ओके, आपण केली होती सिंपल प्रेझेंट टेन्सवर, आपण केली होती सिंपल प्रेझेंट कंटिन्युअसवर, आपण केली होती प्रेझेंट परफेक्टवर. आता आपण करणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय असतो चांगल्या प्रकारे टेन्स समजून घ्या. व्हेअर इज इट? ओके, चांगल्या प्रकारे टेन्स समजून घ्या. आणि या टेन्सचा वापर कशा प्रकारचे वाक्य असतात, हे वाक्य कशा प्रकारे बोलायचे असतात, हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. प्रोसेसला वेळ द्या आणि मग ट्रान्सलेट करा. जितकी प्रॅक्टिस तुम्ही कराल तितकी परफेक्ट तुम्ही होसाल. प्रॅक्टिस करा, परफेक्ट व्हा. प्रॅक्टिस करा, कन्सेप्ट समजा, प्रॅक्टिस करा, परफेक्ट करा. ओके, चलो ठीक आहे भाई. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे, परफेक्ट पण आहे, कंटिन्युअस पण आहे. प्लॉट समजायचा आहे तुम्हाला. कोणताही टेन्सचा प्लॉट समजायचा आहे, कशा प्रकारे वापरतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कधी यूज करतो की भाई, यूज फॉर ऍक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टील कंटिन्यूइंग. की भाई एखादी गोष्ट ही खूप पहिले सुरू झाली, एखादी ऍक्शन ही खूप पहिले सुरू झाली आणि अजूनही रन करते, अजूनही चालतीये. याला पास्ट कंटिन्यू, याला प्रेझेंट पास्ट अजूनही चालतीये, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. बघा, फॉर एक्झाम्पल भाई माझी अकॅडमी आहे. माझी अकॅडमी सुरू झाली होती 20 वर्षा पहिली, 20 इयर्स ॲगो. ठीक आहे ना. आणि अजूनही चालू आहे, म्हणजे माझी अकॅडमी 30 वर्षापासून चालू आहे. ठीक आहे ना. लोक कन्फ्यूज होतात, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कन्फ्यूज होतात. प्रेझेंट कंटिन्युअस काय सांगतं? प्रेझेंट कंटिन्युअस सांगतं की आता पहिले सुरू होते की नाही आम्हाला काही घेणं नाही, पण आता सुरू आहे ना, दॅट्स व्हॉट मॅटर द मोस्ट प्रेझेंट कंटिन्युअस साठी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये टाइम मेन्शन असतो की भाई तेव्हापासून, 5 दिवसापासून, सकाळपासून, संध्याकाळपासून, रात्रीपासून, म्हणजे ऍक्शन खूप पहिले सुरू झाली आणि अजून पण ती चालत आहे. That's what matters the most, की ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड राईट नाउ इट इज कंटिन्युइंग. की अजून सुद्धा ऍक्शन तुमची सुरू आहे. याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणतो. प्रेझेंट परफेक्ट, परफेक्ट म्हणजे सुरू झाली, आणि कंटिन्युअस म्हणजे सुरू, अजून पण सुरू आहे. याला प्रेझेंट परफेक्ट म्हणतो. सिंपल स्ट्रक्चर आहे. कोणी शिकवतं का तुम्हाला असं? ठीक आहे ना. चला बघा, काय कन्स्ट्रक्शन आहे. सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज घ्यायचा, आणि अजून एक गोष्ट ऍड होणार, बीन. हॅव बीन किंवा हॅज बीन. हॅव कुठे घ्यायचं मी तुम्हाला परफेक्ट मध्ये सांगितलंय. आय, वी, यू, दे, राम अँड सीता. ठीक आहे ना. 2 कोणतेही लोक असतील, प्लुरल ऑब्जेक्ट असेल, त्याच्यानंतर हॅव घ्यायचं. आणि ही, शी, इट, राम, मंगे, सुरेश, चंदू, मंगू, जे काही सिंग्युलर सब्जेक्ट असेल, माय फादर, माय मदर, त्या ठिकाणी हॅज घ्यायचं. आणि मग शेवटी बीन वापरायचा आणि व्हर्बचा चौथा फॉर्म वापरायचा. चौथा फॉर्म म्हणजे ING लावायचं व्हर्बला, तुम्हाला कोणतीही असो. ठीक आहे ना. दिस इज द कन्स्ट्रक्शन. आता आपण सेंटेन्स बघूया की भाई मी ना 2 घंट्यापासून अभ्यास करत आहे.
काय सेंटेन्स आहे? 2 तासापासून अभ्यास करत आहे. आता 2 तासापासून म्हटलं ना भाई, तर मग बघा 2 तासाआधी ऍक्शन सुरू झाली होती आणि अजूनही सुरू आहे. मग कसं म्हणणार? शेवटी या ठिकाणी फॉर 2 आवर्स येणार. ओके, बघा मग काय कन्स्ट्रक्शन आहे? 2 तासांपासून मी अभ्यास करत आहे. आय सब्जेक्ट हॅव एस पैकी आयच्या नंतर हॅव घेतो आपण. आय हॅव बीन घ्यायचं. आय हॅव बीन आणि मग क्रिया काय? स्टडी. स्टडीला ING लावा. आय हॅव बीन स्टडिंग. कधीपासून? फॉर 2 आवर्स. जर का ड्युरेशन दाखवलं असेल 2 दिवसांपासून, 10 दिवसांपासून, 5 वर्षांपासून, सकाळपासून, संध्याकाळपासून ड्युरेशन असेल त्या ठिकाणी फॉर लावायचं. आणि सुरुवात दाखवली असेल 1987 पासून, 4 मे पासून, 12 एप्रिल पासून, ठीक आहे ना, 7 दिवसाआधीपासून. सो जर सुरुवात दाखवली असेल त्या ठिकाणी सेन्स घ्यायचं. ठीक आहे, मॉर्निंग असेल तर बाई सकाळ सुरुवात आहे ना, एक स्पेसिफिक टाइम आहे, मग त्या ठिकाणी सेन्स येणार. समजलं? फॉर आणि सेन्स मध्ये कन्फ्युजन करू नका. बघा आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 आवर्स. 2 घंट्यांपासून अभ्यास करतोय बाई. ती सकाळपासून खेळतीये. शीच्या नंतर आपण हॅज वापरतो. शी हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ती खेळत आहे असं असेल तर शी इज प्लेइंग, पण ती सकाळपासून खेळतीये म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आलं. शी हॅज बीन प्लेइंग. दे हॅव बीन वर्किंग. ते दिवसभरापासून पूर्ण काम करतायत यार, तर दे हॅव बीन वर्कला ING वर्किंग ऑल डे. दे हॅव बीन वर्किंग ऑल डे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तुम्हाला पॅराग्राफ मी या ठिकाणी दिलेला आहे. हा पॅराग्राफ आपण सॉल्व्ह करूया. चांगल्या प्रकारे पॅराग्राफ समजून घ्या की मी बऱ्याच वेळापासून लेखन करत आहे. लेखन करणं म्हणजे आपण रायटिंग समजूया. बऱ्याच वेळापासून बघा आपण या ठिकाणी घेऊया. मी बऱ्याच वेळापासून लेखन करत आहे. मी आयच्या नंतर हॅव घेतो. आय हॅव. ठीक आहे, हॅव नंतर बीन घ्या. आय हॅव बीन रायटिंग. ठीक आहे, आणि बराच वेळ फॉर बराच वेळेला काय म्हणतात? सिन्स लॉंग टाइम. आय हॅव बीन रायटिंग फॉर लॉंग टाइम. खूप वेळापासून मी लेखन करत आहे. ती खूप वेळापासून चित्र काढत आहे यार. चित्र काढण्याला आपण ड्रॉ म्हणतो. मग ती शी नंतर आपण हॅज घेतो. शी हॅज बीन ड्रॉइंग. DRAWING ड्रॉइंग. कधीपासून? कधीपासून अरे खूप वेळापासून. सिन्स लॉंग टाइम. तुम्ही फॉर लॉंग टाइम पण घेऊ शकता, काही टेन्शन घ्यायचं नाही. या लहान लहान गोष्टी असतात, डझंट मॅटर. ठीक आहे ना. अजून बघा की आम्ही सकाळपासून सराव करत आहोत की वी हॅव. वीच्या नंतर हॅव. आम्ही म्हटलं तर वी हॅव बीन प्रॅक्टिसिंग. सराव करण्याला प्रॅक्टिसिंग म्हणतात. PRACTICING प्रॅक्टिसिंग सिन्स लॉंग टाइम. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय? तो बराच वेळापासून वाचन करत आहे. बराच वेळापासून. ओके, वाचन करत आहे. सॉरी, मग काय येणार? तो ही हॅज बीन रीडिंग. ओके, सिन्स लॉंग टाइम. सिन्स लॉंग टाइम, बऱ्याच वेळापासून वाचन करत आहे. पुढचं काय सेंटेन्स आहे की ते खूप वेळापासून शिकत आहे. तेला आपण दे म्हणतो भाई. दे घ्यायचं. ते खूप वेळापासून शिकत आहे. दे हॅव बीन. ठीक आहे, शिकण्याला आपण लर्न म्हणतो. तर दे हॅव बीन लर्निंग. ING लावणं कंपल्सरी आहे. दे हॅव बीन लर्निंग सिन्स लॉंग टाइम. ते खूप वेळापासून शिकत आहेत. ओके, अशा प्रकारे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे आहे. पुढे अजून पॅराग्राफ आपण सॉल्व्ह करूया की मी बऱ्याच वेळापासून लेखन करत आहे. अरे झालंय काय? ह्याचे सॉल्व्ह झालंय आपलं. ठीक आहे, पुढचं बघा. तो 2 तासांपासून अभ्यास करत आहे. 2 तास आहे भाई या ठिकाणी. काय येणार? 2 तासांपासून. ही हॅज बीन स्टडिंग. STUDYING. He has been studying since 2 hours. तो 2 तासांपासून अभ्यास करत आहे. पुढच्या पण तोंडी सॉल्व्ह करूया. सॉरी, हा. ती सकाळपासून गाणे म्हणत आहे. शी हॅज बीन सिंगिंग सिन्स मॉर्निंग. आम्ही बराच वेळ खेळत आहोत. वी हॅव बीन प्लेइंग सिन्स लॉंग टाइम. तो खूप वेळ धावत आहे. ही हॅज बीन रनिंग सिन्स लॉंग टाइम. ते दिवसभर काम करत आहेत. दे हॅव बीन वर्किंग होल डे.
ठीक आहे, दिवसभर काम करत आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट रूल लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन आणि व्हर्बचा ING फॉर्म तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आम्हाला मेसेज करा. उद्या आता जे नेक्स्ट लेसन येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेज करायचा आहे. वी विल सेंड यू द प्रॅक्टिस सेशन ऑफ इट. तुम्हाला कम्प्लीट मग पहिल्या लेसन पासून ते पुढे जेवढे आहेत आपले सगळे तुम्हाला मी आत्ताच देऊन देईल. तुम्हाला जसा जसा लेसन येत जाईल तशी तरी प्रॅक्टिस करायची आहे. प्राईम मेंबरशिप कंटिन्यू ठेवा. या प्राईम मेंबरशिपमध्ये तुम्हाला खूप नवीन खूप प्रीमियम कॉन्टेंट भेटणार आहे जो तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी शिकवलं नसेल. तुमची इंग्लिश मला ठीक करायची आहे, दॅट्स माय गॅरंटी. काळजी करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अँड प्रॅक्टिस अँड विल सी यू इन द नेक्स्ट सेशन. ऑनलाईन क्लास जॉईन करायची असेल तर दिस इज द नंबर. ऑफलाईन यायचं असेल तर दिस इज द आपली अकॅडमी संभाजीनगरमध्ये. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू.